आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय। संजय राऊतांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत पाठवली होती। यावर संघ परिवारातील अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात। राऊतांनी एक्स पोस्ट करत त्यांचे आभारही मानलेत। संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले। मी त्यांचा आभारी आहे असं ट्विट त्यांनी केलंय। छगन भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केलाय। राज्यावर कोणतेही संकट नसताना भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। एकनाथ खडसेंनी नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत शासन निर्णयावर टीका केली आहे। कुंभमेळ्यासाठी 6,000 कोटी रुपयांचं टेंडर काढण्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत ठरवलंय। मात्र हा पैसा सरकार कसा आणि कुठून उभा करणार याबाबत उत्सुकता आहे असं विधान एकनाथ खडसेंनी केलंय। राज्यात अनुसूचित जमातींसाठी आयोगाची स्थापना केल्यानं आदिवासी बांधवांनी आनंद उत्सव साजरा केला। सरकारनं 3 जूनला झालेल्या बैठकीत या आयोगाची स्थापना केली आहे। आमदार संजय पुराम यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केलाय। निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात काँग्रेस येत्या 12 तारखेला मशाल मोर्चा काढणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने मशाल मोर्चा काढला जाणार आहे। लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी जागृत झालं पाहिजे म्हणून हा मशाल मोर्चा काढला जाणार आहे। गणेशोत्सवासाठी रेल्वेचं आरक्षण करणाऱ्यांकरता ठाणे रेल्वे स्थानकात 2 अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्यात। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय। यामुळे इतर आरक्षण खिडक्यांवर होणारी गर्दी कमी होणार आहे। मोबाईल केवळ चैन नाही तर अपरिहार्य गरज झाल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय। सांगलीत मोबाईल टॉवरला ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्यावरून हा खटला सुरू होता। याबाबत न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय। चुकीच्या माहितीमुळे मोबाईल टॉवरना विरोध करता येणार नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। मुसळधार पावसात झाडं कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई मनपानं झाडांची छाटणी सुरू केली आहे। आतापर्यंत 95,000पेक्षा अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण झाली आहे। याशिवाय खासगी आणि शासकीय जागेतील तब्बल 10,384 संस्था सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटीसही दिल्या आहेत अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागानं दिली आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडला टेट्रापॉडची सुरक्षा लावण्यात आली आहे। कोस्टल रोडला समुद्राच्या लाटांचा धोका आहे। त्या लाटांपासून संरक्षणाकरता टेट्रापॉडचा वापर करण्यात आलाय। कोस्टल रोडभोवती आता टेट्रापॉड टाकायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11:05 ते दुपारी 4 ते 5 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मीरा रोड आणि भाईंदरच्या दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज, उद्या आणि सोमवारी मध्यरात्री 1:15 ते पहाटे 3:15 पर्यंत हा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल। अकोल्यात रस्ते सुरक्षेबाबत आरटीओनं पुढाकार घेतला। या मोहिमेअंतर्गत रोड सेफ्टी व्हिजन व्हॅन सेवेत आणण्यात आली आहे। या व्हॅनच्या माध्यमातून चालकांची जनजागृती केली जाते तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई सुद्धा सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य मिळावं याकरता अहिल्यानगर जिल्हा परिषदेनं तयारी केली आहे। जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3,535 शाळा आहेत। या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लागणारी पाठ्यपुस्तकं शाळा स्तरापर्यंत पोहोचली आहेत तर पहिल्या दिवशी सर्वच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत। अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीत 45 किलो सोन्याचा वापर करण्यात आलाय। त्याची किंमत सुमारे 50 कोटी रुपयांपर्यंत आहे। मंदिराचे दरवाजे आणि श्रीरामांच्या सिंहासनामध्ये मोठ्या प्रमाणावर शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आलाय। निर्जला एकादशी निमित्त देहूनगरीत संत तुकारामांच्या दर्शनाकरता वारकऱ्यांनी गर्दी केली आहे। तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत। निर्जला एकादशी निमित्त मंदिराला मनमोहक अशी सजावटही करण्यात आली आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी लोणंद इथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत रात्री आढावा बैठक पार पडली। त्यावेळी त्यांनी सर्वांना वारकऱ्यांची सेवा करून वारी सर्वोत्तम करण्याचं आवाहन केलंय। 26 जून रोजी लोणंद इथे माऊलींचा पालखी मुक्काम असणार आहे। तुकोबांचा पालखी रथ ओढण्यासाठी यावर्षीपासून देहू संस्थानाने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानाच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। त्याकरता संस्थानानं ही बैलजोडी कर्नाटक आणि सातारा इथून खरेदी केली आहे।
मालेगावमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली। मुख्य ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत ईद साजरी केली। देशात सुख, शांती आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी याकरता दुआ मागण्यात आली। बीडमध्येही बकरी ईद निमित्तानं हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलं। त्यानंतर देशात सुख समृद्धीसोबतच शांतता नांदावी याकरता प्रार्थना केली। लासलगावमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली। सकाळी ईदगाह मैदानावर ईदच्या निमित्तानं विशेष नमाज पठण आयोजित करण्यात आलं। यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी मौलानांचा सत्कारही केला। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये 8 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत। यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 12 झाली आहे। यामधील 5 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून इतर 4 जण हे घरीच उपचार घेत आहेत। केदारनाथमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एका हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 6 लोक होते। यात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे। वाशिमच्या मालेगावमधील रिधोरा पांघराबंदी रस्त्याची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचंही प्रमाण वाढलंय। संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला। उजनी धरणातील पाण्याला जलपर्णींचा विळखा पडलाय। दौंड आणि शिरूर तालुक्यातील भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णींचं जंगल वाढलंय। मुसळधार पावसामुळे नदी पात्रातली जलपर्णी वाहून धरणात साठली आहे। यामुळे आधीच प्रदूषित झालेल्या उजनी धरणाच्या प्रदूषणामध्ये आणखी भर पडली आहे। वाशिमच्या एकबुर्जी प्रकल्पावर मान्सूनपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं। यावेळी पूर, भूस्खलन अशा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरता जिल्हा यंत्रणेसमोर प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। यामध्ये विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार पुढील 3 दिवसात मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे। आज जालना, परभणी, हिंगोली, धाराशिवमध्ये तर उद्या 8 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, संभाजीनगरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कल्याण डोंबिवलीत अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर वातावरणात सुद्धा गारवा निर्माण झालाय। रायगडच्या उरणमध्ये मुसळधार पाऊस झालाय। उरण परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी साठलं होतं। मुख्य बाजारपेठेत रस्ते, सातारहाटी, नागाव या परिसरांमध्ये पाणी साचलं। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही मुसळधार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं होतं। हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुद्धा पाणीच पाणी झालं होतं। गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। रायगडमध्ये 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे। अलिबागसह उरण, माणगाव, नागोठणे, पाली आणि इतर ठिकाणी पावसानं हजेरी लावली। पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। कल्याण डोंबिवली परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। त्यामुळे महापालिकेनं केलेल्या नाले सफाईच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। रायगडच्या महाडमधील राजेवाडी गावातल्या एका घरामध्ये मगरीचं पिल्लू आढळून आलंय। घरात मगरीचं पिल्लू पाहून सदस्यांमध्ये घबराट पसरली। वन विभागानं घटनास्थळी तातडीनं धाव घेत मगरीच्या पिल्लाला पकडून पुन्हा सावित्री नदीपात्रातल्या अधिवासात सोडून दिलाय। चांदवड तालुक्यातील भडाणेमध्ये बिबट्याची दहशत बघायला मिळते। बिबट्यानं एका वृद्ध महिलेवर हल्ला केलेला आहे। सुशीलाबाई कहांडळ असं या महिलेचं नाव आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एका घरात घोणस प्रजातीचा साप आढळल्यानं खळबळ उडाली। घरातल्या सदस्यांनी तातडीनं सर्पमित्रांना संपर्क साधला। सर्पमित्रानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत घोणस सापाला सुरक्षितरित्या पकडून जीवदान दिलं। त्यानंतर सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। पावसामुळे सुक्या मासळी विक्रेत्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे। पासळी भिजल्यामुळे मुंबईत सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांना मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यांना पीक विमा योजनेतून अर्थसहाय्य देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे। राज्यातील कृषी लिपिकांनी 5 जून पासून काम बंद आंदोलन सुरू केलंय। राज्यातील सुधारित आकृतीबंधामध्ये कृषी विभागातील लिपिकांचा समावेश करावा, लिपिकांना पदोन्नती द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी अहिल्यानगरमध्ये हे काम बंद आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय।
नांदेडमध्ये भाजप खासदाराच्या कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं। यावेळी क्या हुआ तेरा वादा असं म्हणत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। भाग्यनगरमधून निघालेला मोर्चा खासदार अजित गोपछडे यांच्या आनंदनगर येथील कार्यालयावर धडकला। साताऱ्याच्या वाई इथे रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। वारंवार तक्रारी करूनही रस्त्याचं काम होत नसल्यानं ग्रामस्थांनी थेट रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनानंतर काही तासातच बांधकाम विभागाने जाग येत दुरुस्तीचं कामही सुरू केलं। 32 वर्षांच्या एका महिलेवर ती आयसीयू मध्ये उपचार घेताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले। पीडितेला गुंगीचं औषध घेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। राजस्थानच्या रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कांदिवलीमधील एका उद्यानात खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय। दोन्ही मुलींच्या पालकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी समतानगर पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या 59 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे। शिवीगाळ केल्याच्या संशयातून तरुणावर ब्लेडनं वार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे। यामध्ये जखमी तरुणाच्या हातावर 40 टाके पडलेत। या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिक शहरातील रस्त्यांवर आता एआय सीसीटीव्ही वॉच ठेवणार आहे। हे कॅमेरे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांची ओळख पटवून थेट दंड सुद्धा आकारणार आहेत। प्रायोगिक तत्वावर 28 रस्त्यांवर हे कॅमेरे बसवण्यात आलेत। प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण शहरभर हे कॅमेरे बसवले जातील। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत घरासमोर लावलेली बुलेट चोरट्यांनी लंपास केली आहे। गोव्याच्या सीमेलगत असलेल्या बांदा शहरात ही चोरी झाली आहे। हे चोर सीसीटीव्हीमध्ये देखील चित्रित झालेत। सोलापूर शहराची शांतता बिघडवणाऱ्या चौघांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले। त्यांच्यावर महिला अत्याचार, ठार मारण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत। कपिल भांडेकर, सचिन मनमाने, सतीश जाधव आणि फरजाना शेख यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे। उंभारणी, वासुंदरी रोड आणि टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी ही कारवाई केली आहे। काशीनगर सार्वजनिक बांधकाम विभागात बोगसगिरी करून नोकरी मिळवणाऱ्या 21 जणांना बडतर्फ करण्यात आलाय। लाड पागे समितीने चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरतीसाठी ठरवून दिलेल्या नियमात हा गैरप्रकार उघड झाल्याचं समोर आलंय। नवी मुंबईतल्या जुईनगरमधील 8 तोतया पोलिसांना बेड्या ठोकण्यात आलाय। बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलीस असल्याचं सांगत त्याच्याकडून 31 लाखांची रोकड टोळीनं लुटली होती। या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरूच्या लॉजमधून या टोळीला अटक केली आहे। मुंबईच्या वांद्र्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 पोलिसांचं निलंबन केलंय। खेरवाडी पोलीस ठाण्यातील हे सहाय्यक पोलीस कर्तव्यावर उपस्थित नसताना वैयक्तिक फायद्यासाठी काही वाद हाताळल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। या प्रकरणी विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आलेत। मुंबई मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। विविध कंपन्यांना मनपाकडून परवानग्या मिळवून देण्यासाठी सल्ला देणाऱ्या एका कंपनीकडून या स्वच्छता निरीक्षकानं 2 लाख रुपयांची मागणी केली होती।